आणि आता बातमी आहे लाडकी बहीण योजनेवरून राज्यात उठलेल्या वादळाची। भाजप समर्थित आमदार रवी राणांनी अमरावतीच्या मेळाव्यात मला पाठिंबा दिला नाही तर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये तुमच्या खात्यातून काढून घेईन असं विधान केलं होतं आणि त्यांच्या या विधानानं विरोधकांच्या हाती आयतच कोलीत सापडलंय। जयंत पाटील, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे या तिघांनीही रवी राणांच्या या विधानाचा समाचार घेतलाय। विरोधक आक्रमक झाल्याचं पाहून स्वतः फडणवीसांना सारवासारव करावी लागली आहे। महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून जळगावमध्ये महायुतीनं आज जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांनीही एकाच गाडीतून प्रवास केलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय, जळगावातली ही दृश्य आहेत। एकीकडे रवी राणा हे कालच्या वक्तव्यानंतर त्यांनी आज पुन्हा एकदा रक्षाबंधनाचा एक मोठा सोहळा पार पाडत कालच्या वक्तव्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय। तर महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जळगावातून लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक वेगळा माहोल तयार करण्याचा प्रयत्न केलाय। आणि दादा म्हणाले ते खरं आहे, आमचे काही मित्र गमतीत बोलताना काही बोलतात, कोणीतरी म्हणतं पैसे वापस घेऊ। अरे वेड्यांनो, या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही। एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते। परवा एक नेते म्हणाले 1500 रुपयामध्ये काय होतं। माझा त्यांना सवाल आहे, तुम्हाला संधी मिळाली होती, फुटकी कवडी पण तुम्ही आमच्या माता भगिनींना दिली नाही। आता आम्ही 1500 रुपये देतो, तुमच्या पोटात का दुखताय? भगिनींनो, या सावत्र भावांपासून तुम्हाला सावधान राहावं लागेल, ज्यांना तुम्हाला मिळणारे 1500 रुपये पचत नाही आहे। या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आपण घेतला, तर या ठिकाणी काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं। कोणी म्हणालं तुम्ही महिलांना विकत घेता का, कुणी म्हणालं तुम्ही महिलांना लाच देता का। अरे नालायकांनो, तुम्हाला कधीतरी बहिणीचं प्रेम समजेल की नाही? अरे बहिणीच्या प्रेमाचं मोल नसतं। बहिणी ज्यावेळेस प्रेम करतात, भरभरून करतात। आमच्या बहिणी तर अशा आहे, एक वेळ स्वतः जेवणार नाही पण भावाला त्या ठिकाणी जेवू घालतील। आपल्या भावाकरता काही पण करण्याची त्या ठिकाणी इच्छाशक्ती आमच्या बहिणींमध्ये असते। त्यामुळे हे 1500 रुपयामध्ये बहिणींचं प्रेम कोणीच विकत घेऊ शकत नाही। अरे निवडणुका येतील जातील, कोणी वोट देईल देणार नाही, पण मला विश्वास आहे महामाऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल। आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीचं सरकार आहे तोपर्यंत माय माऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही, हे या ठिकाणी सांगण्याकरता मी आलेलो आहे। कोणी तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही, कोणी आढावा घेऊ शकणार नाही।